क्राईम ब्रांचकडून सैफ अली खानच्या घराची पाहणी होती असं कळतंय आणि हल्लेखोर कुठून घरात आले याचा तपास आता पोलीस घेत आहेत अशीही माहिती मिळते। सैफ अली खानवरील हल्ल्याच्या पोलिसांच्या 10 पथकांकडून तपास सुरू आहे आणि मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खानवर हल्ला झाला। चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि क्राईम ब्रांचकडून सैफच्या घराची पाहणी सध्या सुरू आहे। यामध्ये आणखी काय तपासात उघड होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सगळे ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे आणि हल्लेखोर कुठून घरात शिरला याची माहिती पोलिसांनी घेतली आहे। सैफ अली खानवरील हल्ल्यासाठी पोलिसांच्या 10 पथकांकडून सध्या तपास सुरू आहे, शोध सुरू आहे आणि मध्यरात्री 2 वाजता सैफ अली खानवर हल्ला झालेला होता। त्याच्यावर लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। त्यानंतर लगेचच 5:30 वाजता सैफ अली खानवर एक शस्त्रक्रिया पार पडली। या दोनही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय। चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। त्यामुळे या दृष्टीने आणि आणखी वेगळ्या कोणत्या अँगलने तपास सुरू आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। आणि ही दृश्य आपण पाहतोय, क्राईम ब्रांचकडून सध्या सैफ अली खानचं हे घर आहे आणि त्याच्या घरातून हा आरोपी कसा शिरला, चोर कसा शिरला त्याची पाहणी आता क्राईम ब्रांचचं पथक करतानाची ही दृश्य। मुंबईच्या वांद्र्यामध्ये सैफ अली खानची बिल्डिंग आहे आणि त्याच्या 4 मजल्याच्या घराची आता पाहणी करण्यात येते। क्राईम ब्रांच हे पाहणी करत आहे। पोलिसांची 10 पथकं या संदर्भात रवाना करण्यात आलेली आहेत। हल्लेखोर कुठून घरात शिरला याची माहिती सुद्धा घेतलेली आहे। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। आणखी तपासामध्ये काय उघड होतं यासाठी क्राईम ब्रांच सध्या तपास करते। सैफच्या घराची पाहणी केली आहे। सैफच्या घरामध्ये ज्या महिला कर्मचारी होत्या त्यांची सुद्धा 1.5 तास पोलिसांनी चौकशी केल्याचं समजतंय। Thank you.